समाजावर भाष्य करणारा असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली का मी हे करू शकेल की नाही, कारण का एवढे मोठे कलाकार आणि यांच्यावर मी प्रथम काम करतो. तेव्हा त्यांच्यावर काम करत होतो तेव्हा छोटे मोठे रोल करत होतो आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही. पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली. त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली. आणि तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल लाईफमध्ये पण मला तो चेंज ओव्हर करायला खूप बरं वाटलं. म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये, कळलं, कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या काही दुःख वगैरे आपल्याला कळत नाही. पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूज सारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर 2 हांडी घेऊन जाताना आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो, पाण्याचं महत्व कळलं. आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारे कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे. तर तो राग, तो द्वेष तो माझ्या रोलमधून बाहेर आला आणि तो इतका बाहेर आला की मला मी रोल करतोय का काय करतोय हेच कळ, म्हणजे असं वाटतं जाऊन मारावं. म्हणजे तो हे करताना जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं सरपंचाबरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं का डायरेक्टरने जर दिला असता ना तो मारायचा, खरंच मला वाटतं 2-3 मी रिअल मध्ये ठोकलं असतं. म्हणजे एवढा तो नाही. हा माझा एक 10वा-12वा चित्रपट असेल, पण पहिले मी छोटे मोठे रोल केले होते. मिलिंद शिंदे म्हणजे म्हणजे माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे, तेव्हा कळलं सेटवर. पण ऍक्टर म्हणून तर आहेच. उलट त्यांच्याबरोबर काम करायला खूप बरं वाटलं, कारण कसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायला नाही मिळालं, कारण की तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते शिकून आलाय. तर ते कसं करतात, काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं. आणि आता मी ज्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स करतो इकडे तर ते शब्दरचना असते शेवटी वाचनाने येते. तर माझ्या नशिबी तेवढं नव्हतं आलं, पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशनली बोलतात तेवढं बोलतो. पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं. तर त्यांच्यामुळे मला एक सपोर्ट येतो आणि एक उत्साह निर्माण होतो. आपण पण काहीतरी असं करत राहावं आणि बोलत राहावं. हा तसं होतच, कारण का सिच्युएशन तशी. आणि मेन म्हणजे ना आम्ही अशा ठिकाणी होतो ना तिथे पाण्या खाण्याचेच वांदे होते ना, आम्ही व्हॅनिटी वापरू शकलो म्हणजे एवढ्या लांब होतं. त्यामुळे तो आम्ही ते भाग झालो त्याचा. पण एक कुठल्याही कलाकाराने कंप्लेंट नाही केली. जे मिळेल ते खात होतो आणि ते बघत होतो दुसऱ्याचा. तर मग काय जाणार आपलं तोंड, त्यांचं बघितलं आपल्या भूकच मेल्यात जमा होते आमची. तरी आम्ही तिकडे 20 ते 25 दिवस राहतो, कारण का लोकेशन खूप लांब होतं ना आणि एका ठिकाणी दुसरीकडे शिफ्ट व्हायचं. गाडी तुमच्याकडे एवढं पर्याय नाही ना, आणि एवढं युनिट सगळं आपापलं सामान एवढ्या उन्हात ते करायचं. आम्हालाच एवढा त्रास होतो तर बिचार टेक्निशियन तर रेग्युलर करतात. तर त्यांच्या पण भावना आम्हाला कळल्या काय असतात त्याच्यात. त्यामुळे एक अशा फिल्ममध्ये काम केलं की माणूस घडतो. आणि असे चित्रपट बघितल्यावर लोक जर घडले तर अजून कुठल्या कुठे जातात. प्रेक्षकांना एवढंच बोलेल का तुमच्यात ती जी माणुसकी आहे प्रत्येकाकडे आहे, की हा चित्रपट बघितल्यावर जागी होईल. आणि ती जागी झाली तर आम्ही जिंकलो. म्हणून आम्ही जेवढं मनापासून चित्रपटात काम केलं तेवढंच मनापासून तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, फक्त आमच्यासाठी बघा. आणि अशा प्रथा ठेवल्या पाहिजे, बंद केल्या पाहिजे हे तुम्ही ठरवा, कारण तुम्ही आता चांगले सुजाण झाला हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आमच्या या परंपरा आमच्या या परंपरा नावाच्या सिनेमाचा रिलीज आहे 26 तारखेला. त्यासाठी आम्ही आपल्याला संवाद करण्यासाठी आलो. या सिनेमात मी श्रीपती नावाचं पात्र करतो. माझ्यासोबत जे आहे प्रशांत नेमंते शिवरामचं पात्र करतो. या सिनेमाची गोष्ट एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी घोरपळ होते, त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो, कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या असण्या नसण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात याची गोष्ट सगळ्यात महत्वाची खूप चांगली गोष्ट. कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळ्यात चांगला होता की बाबा एक गोष्ट आहे आणि त्या गोष्टी भोवती एखाद्या माणसाचं आयुष्य किती गुंतून पडतं आणि त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या एका कसोटीला उतरता त्याच्या कसे नाके नऊ येतात आणि त्यात तो कसा संपतो एका अर्थानं, त्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या सगळ्या त्याच्या जगण्याची होरपळ ह्या मला वाटतं की
ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण असं करावं. आणि नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला फार आवडतं की म्हणजे 4 बायका आणि 1 नवरा आणि त्यांची होणारी फजिती. हा काय सिनेमा आहे. तरी काही लोकांना हा आवडत असला सिनेमा, मला आवडत नाही, मी तसे सिनेमे करत नाही. त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, तिथं आपण समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे, पे बॅक टू द सोसायटी आपण ज्याला म्हणतो, त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे, माणसाचं जगणं मांडलं गेलं पाहिजे. किती दिवस एकच माणूस एका गाण्यामध्ये 4 कपडे बदलतो आणि मग ते 4 ड्रेस बदलतात आणि मग ते गातात, गाणी कशी पाठ होतात, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तर तसल्या सिनेमाचा भाग आपण कधी होऊ शकलो नाही, आणि नाही झालो ते फार बरे. म्हणून हा कंटेंट ओरिएंटेड सिनेमा आपल्या जगण्याचा भाग आहे, हे आपलं जगणं आहे, या माणसांच्या गोष्टी आहे सगळ्या. प्रत्येक भागात वेगळी, प्रत्येक राज्यात वेगळी. तर ही इकडची प्रथा आहे. आणि याची एक छोटीशी गोष्ट आणि त्याच्यापैकी काल्पनिक पात्रांची रचना करून एक काय करतो, आपण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी करतो, शक्य तेवढं वास्तवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न हे असेल. श्रीपतीला जसं तुम्ही म्हटलं की कुठला आधार नाहीये तर कुठल्या एका बाजूनी नाहीये, शेवटी त्याला काही कळतं का याच्याबद्दल? तुला कळतं ना की आपण एकटेच असतो. म्हणजे आपण एका रूढीच्या विरोधात काही करायला गेलो तर बऱ्याच वेळा सोबत कोण आहे का, आणि तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणात त्या सिनेमात आहे की तो एकटाच लढतो. कारण आपल्याकडं तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट आहे. लोकांच्या आयुष्यात तमाशा बघणं हा आपला आवडीचा गोष्ट आहे. फेसबुक हे त्याचं आधुनिक रूप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण सारखे बघत असतो. तर आपल्याला तमाशा बघायला सगळं येतात. ती म्हणून रस्त्यावर मारामारी जरी झाली तरी लोकांना वाटतं यार मजा नाही आली, अजून 2-3 वेळा जास्त पडायला पाहिजे, एक सीन झाला पाहिजे, म्हणून झाला. आणि सगळ्यात महत्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे. तर ते सगळे आहे. त्याच्यामुळे सोबत येत नाही कोणी. तुम्ही लढा, आम्ही जमलं तो कपडे सांभाळतो, असा एक समाज आहे आपल्या. शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक येतो, आणि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की तो निर्णय घ्यायला त्याला सोपं जातो. म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो, की तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठलीही झाला. तुम्हाला जन्मदत्त कितीही शहाणपण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही करता. श्रीपतीच्या आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही, कमी शिक्षण किंवा अल्प शिक्षण किंवा क्वालिटी नसलेलं शिक्षण घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं होतं. शिक्षण नाही ना, त्याला कधी आणखी 4 ठिकाणी तो गेला असता, 4 पर्याय शोधले असते, आणखी 4 माणसांना भेटला असता, समविचारी माणसं गोळा केली असती. तसं जमलं नाही, कारण रीच नाही आला. रीच कशामुळे येतं? शिक्षणामुळे. ग्रामीण भागापर्यंत शिक्षणातून पोहोचत नाही, बरं पोहोचलेलं नाही काही ठिकाणी. सहकलाकार वीणा काय सांगायला वीणासोबत तर मी बरंच काम केलेलं आहे, आणि तुम्ही पाहिलं की ही अतिशय उत्तम दर्जाची नटी आहे. आणि आम्हाला काम करताना खूप एकमेकांना सहकार्य होतं की एक ट्रेनिंग असल्यामुळं, वैचारिक भूमिका सारखी असल्यामुळे. प्रशांतबद्दल तर रोल तुम्ही बघितलाच आहे, कारण एक पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारा एक त्यातलं पात्र आहे त्याचं, शिवराम, की त्यांनी असं ते व्यवस्थित निभावलेलं आहे. म्हणजे कुठेही कमी पडलेले नाहीत, त्यामुळे ते स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटतं. म्हणजे कधी वाटतं हे करायला पाहिजे होतं, हे चांगलं आहे. कारण म्हणजे शेतीशी माझा तसा काही संबंध नाही, मी शहरात वाढलो. पण कलावंताला सगळ्याच गोष्टीचा अनुभव नसतो. तो पाहून वाचून अवसर करून येता जाता आपण गाडीत नुसते बसलो बघत असतो बाहेर शेतामध्ये लोक कसं काम करतात, त्यांचा पेहराव कसं असतात, आणि त्यातून सगळं ते खूप झाली पात्र. पण अनेक लहान थोडी मोठा घास होईल. म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका इतकी लोकांना आवडावी. नवीन मुलगा म्हणलं पाहिजे, मिलिंद शिंदेने केलं ते पात्र मला करायला आवडेल.